हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्वेता आशिष बाबर. आजचा व्हिडिओ म्हणजे वंशूच्या किंवा माझ्या बाळाच्या ते केस काढायचं म्हणजे जावळ काढायचा. तर खूप एमर्जन्सीमध्ये किंवा खूप घाईघाईमध्ये आम्ही ते जावळ काढायचं ठरवलं होतं. 1 ते 2 दिवस आधी ठरवलं. तेही कशाची काही तयारी नव्हती. जेवढी 1-2 दिवसात तयारी झाली तेवढी तयारी केली आणि तिचं जावळ काढलं. आवाज थोडा वेगळा येत असेल का, आता सर्दी झाली त्यामुळे, तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. पण 1 ते 2 दिवस आधी ठरवलं की वंशूचं जावळ काढायचे आणि आम्ही लगेच जावळची तयारी पण केली आणि जावळ पण तिचं काढायला सुरुवात केली. संडेचाच दिवस होता ज्या दिवशी आम्ही जावळ काढलं. बहुतेक सप्टेंबरमध्ये का ऑक्टोबरमध्ये आम्ही तिचं जावळ काढलेले. खूप घाईघाईमध्ये काढलेले, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं केले. ती मावशी सिद्धी मावशी, तिची एक मामी वैष्णवी, माझे 3 भाऊ होते. असं थोडक्यामध्ये घरातल्या घरात जेवढं झालं तेवढं केलं. त्या तिघांना मी आहेर म्हणून एक टी शर्ट हे केला होता, घेतला होता. आणि वंशूला तो ड्रेस तिच्या मावशीने आणला होता, म्हणजे सिद्धी माऊनी आणलेला होता. तो ती घालून बसली होती. आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की तिची आरती वगैरे घरातल्या घरात छोटीशी आम्ही सगळ्यांनी मिळून तिला ओवाळून घेतलं. त्यानंतर तिच्या मामांनी तिन्ही मामांनी एक शेंडी पकडून कैचीनी केस घरात कट केले. त्याच्यानंतर मी आशिषला तिला घेऊन नाव्याकडे पाठवलं, तिचं पूर्ण टकलं करून आणलं. अशा पद्धतीने आम्ही घरातल्या घरात जावळ काढलं. आणि ती केस नंतर आम्ही खोबऱ्याच्या वाटीमध्ये हे ठेवून चांगल्या कापडात बांधून पाण्यात सोडले होते, का तर ते घरात पण ठेवायचे नसतात म्हणून. असं खूप छोटंसं आणि साध्या सोप्या पद्धतीने केलं होतं. जेवायला मी बाहेरून नवरात्र होती बहुतेक त्यावेळेस, ऑक्टोबरमध्ये जेव्हा आम्ही तिचं जावळ केलं त्यावेळेस नवरात्र होती. त्यामुळे जेवायला मी बाहेरूनच बिर्याणी मागवली होती, का तर खूप जण, कमीत कमी नाही म्हणता 10-12 जण होतो आम्ही सगळे. त्यामुळे मग मी बाहेरूनच बिर्याणी मागवली होती. आणि कसलंही काही डेकोरेशन न करता खूप थोडक्यात मी केलं होतं. हा तिचा सागर मामा, की त्याच्याकडून सगळ्यात पहिलं आम्ही हे केलं तर एक शेंडी पकडून तिचं जावळ काढलं होतं. मागून ह्या टकलीचा आवाज येत असेल तो थोडा पण मनावर घेऊ नका, पूर्णपणे इग्नोर करा ह्या बोलबच्चनचा आवाज. बघितलंच असेल, असं खोबऱ्याच्या वाटीमध्ये आम्ही ठेवलं होतं एक शेंडी काढून. तिघांकडून मी एक शेंडी काढून घेतली आणि ती मी खोबऱ्याच्या वाटीत ठेवली. आणि जेव्हा आशिष तिला नाव्याकडे घेऊन गेले तेव्हा तिची पूर्ण केस परत त्या खोबऱ्याच्या वाटीत ठेवून ती खोबऱ्याची वाटी छान पॅक करून आम्ही नंतर ती पाण्यात सोडली होती, चांगल्या वाहत्या पाण्यात. हा तिचा रत्नदीप मामा, की म्हणजे त्याच्या हातून पण आम्ही तिची एक शेंडी कापली. आणि तर जसं की मी सांगितलं होतं, ज्यावेळेला मी घरात काही न करता मी बाहेरून व्हेज बिर्याणी मागवली होती आणि तिचं आम्ही सगळ्यांनी हे खाऊन दुपारचा कार्यक्रम केला. तरी तो कार्यक्रम करता करता आम्हाला 5-6 वाजले होते. आणि त्याच दिवशी वैष्णवीच्या बाळाला पण खूप लागलं होतं. तो झोपला होता, तर पडला झोक्यातून. तर झोका सुटला, कसा सुटला काय माहिती. तर मग तोही एक किस्सा झाला. पण ते काय कॅमेऱ्यात घेतलं नाही मी. वंशिकाच्या तेवढं जावळचंच थोडंफार जेवढं शूट झालं किंवा जेवढं आशिषने घेतले किंवा बाकीच्यांनी घेतले तेवढंच शूट, खूप छोटे क्लिप होत्या. मग त्याच क्लिप मी व्हिडिओमध्ये लॉंगमध्ये करून म्हटलं एक तिची छानशी गोड आठवण म्हणून तेवढी टाकावी. हा तिचा मामा साहिल मामा मस्तपैकी एन्जॉय करत, म्हणजे थोडी रडली पण ती, का तर तिच्यासाठी सगळं नवीन होतं. किंवा ती कैची वगैरे घ्यायची तर बहुतेक ती घाबरत होती, त्यामुळे थोडी रडायची पण थोडी खेळायची पण. सगळं तिच्या ह्याच्यावर चाललं होतं, मूडवर. आणि बहुतेक त्या दिवशी तिची झोप पण नव्हती झाली, त्यामुळे ती चिडचिड पण खूप करत होती. असं करून आम्ही घरातल्या घरात तिचं छोटंसं जावळ काढलं. हा एक ड्रेस तिच्या सिद्धी माऊनी आणि रत्नदीपने घेतलेला, की जावळ काढण्यासाठी मामा किंवा मावशी काही ना काही घेते म्हणून मग त्या दोघांनी हा ड्रेस आणला होता वंशूसाठी. त्यानंतर हे तिचं टक्कल म्हणजे जावळची केस असतानाचं. आणि हे आम्ही तिला जेव्हा टकलं करून आणलं होतं तेव्हाचे काही फोटो की कशी दिसती म्हणून ठेवले होते मोबाईलमध्ये, किंवा अजूनही आहेत मोबाईलमध्ये, की फर्स्ट टाईम ते जावळ काढल्यानंतर किंवा ते तिचं पहिल्यांदा टकलं केल्यानंतर कसं दिसतंय म्हणून ठेवायला. आणि अशा गोड आठवणी पाहिजे पण. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी वंशूचे घेऊन यायचा प्रयत्न करते. हा व्हिडिओला खूप लेट होतोय, पण करणार काय, बाळ पण छोटे आहे आणि त्यात खूप कधी त्रास देते, कधी चांगली राहते. माझी तब्येत पण अपडाऊन चालू असते.
पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.